नमस्कार लाडक्या बहिणींनो, तुम्ही वारंवार कमेंट बॉक्समध्ये बरेच प्रश्न विचारत होते। त्यामध्ये की होते की नोव्हेंबरचा हप्ता एवढा लेट का झालेला आहे, तसेच जीआर कधीपर्यंत येऊ शकतो, खरंच दोन्ही हप्ते नोव्हेंबर आणि डिसेंबरचे दोन्ही हप्ते एकत्रित मिळणार का, असे बरेच प्रश्न तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारत होते। त्याच्यासाठी मी आज हा व्हिडिओ बनवलेला आहे। या तिन्ही प्रश्नांची उत्तरे आज तुम्हाला मिळून जाणार। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। नोव्हेंबरचा हप्ता एवढा लेट का झालेला आहे, तर लाडक्या बहिणींनो एक गोष्ट लक्षात ठेवा, आता राज्यामध्ये आचारसंहिता चालू आहे, म्हणजे सगळीकडे निवडणुकीचे वारे वाहत आहेत। आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चालू आहेत, तर यामध्ये सरकारने अद्याप तर निर्णय काही सांगितलेला नाही का आपण या आचारसंहितेमध्ये पैसे देणार लाडक्या बहिणींना का नाही देणार, हे सरकारने स्पष्ट केलेलं नाहीये। तसेच अजून सुद्धा त्यांनी जीआर आणलेला नाहीये, म्हणजेच नोव्हेंबर महिन्याचे आता उरले फक्त 3 दिवस। आजची 27 तारीख आहे, 27, 28, 29 आजचा दिवस धरून 3 दिवस आहे फक्त। तर एक गोष्ट लक्षात ठेवा, 30 तारीख काऊन पकडली नाही, कारण 30 तारखेचा आहे रविवार, रविवारला जीआर येणार नाही, म्हणजे हे 3 दिवस आहे आणि अजूनही खूपच कमी शक्यता आहे की जीआर येईल म्हणून। तर नंतर गोष्ट जाणार पुढच्याच महिन्यात। तसेच पुढच्याच महिन्यात जर म्हटलं तर 2 तारखेला निवडणूक आहे आणि 3 तारखेला रिझल्ट आहे, म्हणजे 1, 2 आणि 3 तारखेला पण इथं काही पैसे येणार नाहीत, जीआर येणार नाहीत, कारण ते निवडणुकीचे मेन दिवस आहेत। तर लाडक्या बहिणींनो एक गोष्ट लक्षात ठेवा, जीआर मग कधीपर्यंत येऊ शकतो, तर जीआर जो आहे हा 3 तारखेच्या पुढेच येऊ शकतो, कारण की 3 तारखेपर्यंत निवडणूक आहे आणि आता हे या महिन्याचे राहिले 3 दिवस, या महिन्यात पण काही वाटून नाही राहिलं, तर डिसेंबरच्या 3 तारखेच्या पुढे जीआर येऊ शकतो। तर 10 तारखेच्या आधी, म्हणजे डिसेंबरच्या 10 तारखेच्या आधी जर का जीआर आला तर तुम्हाला फक्त आणि फक्त नोव्हेंबरचाच हप्ता मिळू शकतो, फक्त नोव्हेंबरचा हप्ता मिळणार। आणि जर 10 तारखेच्या नंतर 15 तारखेच्या नंतर जर जीआर आला तर मग समजा दोन्ही महिन्याचे मिळू शकतात, दोन्ही हप्त्याचे तुम्हाला पैसे मिळणार, म्हणजे 3000 रुपये। कारण की जर सुरुवातीला सरकार देईल तर नोव्हेंबरचाच हप्ता देणार आणि जर डिसेंबरच्या शेवटी देणार तर मग दोन्ही हप्त्याची देईल। जर समजा डिसेंबरच्या शेवटीच जर नोव्हेंबरचा हप्ता दिला तर तो परत डिसेंबरचा जानेवारीत जाईल, तर सरकार तसं काही आता करणार नाही, त्याच्यामुळे दोन्ही हप्ते एकत्र देईन जर डिसेंबरच्या शेवटी दिले तर। आणि जर डिसेंबरच्या सुरुवातीला दिला तर मग नोव्हेंबरचा एकच देईल आणि डिसेंबरच्या शेवटी मग डिसेंबरचा हप्ता देईल, असं ते काही करतील। कारण आता तर खूपच कमी शक्यता आहे की आता येईल म्हणून जीआर, तर नोव्हेंबरचा आता काही वाटून नाही राहिला शेवटी येईल म्हणून। तर नोव्हेंबरचा हप्ता हा एवढा लेट निवडणुकीमुळेच, खास करून निवडणुकीमुळेच झालेला आहे, कारण सरकार आता जे आहे ते सगळे प्रचारामध्ये सर्व त्या निवडणुकीसाठीच वारे वाहत आहे, निवडणुकीसाठीच कामं करत आहे, म्हणूनच त्यांनी आतापर्यंत जीआर काढलेला नाही आहे, म्हणूनच हप्ता हा एवढा लेट झालेला आहे। खरंच दोन्ही हप्ते एकत्र मिळतील का, या प्रश्नाचं पण उत्तर तुम्ही पाहिलेलं आहे। जीआर कधीपर्यंत येईल ते सुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे। तसेच नोव्हेंबरचा हप्ता एवढा लेट का झाला, तर निवडणुकीमुळे प्रचार सुरू आहे, आचारसंहिता सुरू आहे, त्याच्याचमुळे हा हप्ता लेट झालेला आहे। चला तर मग तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि अशाच खऱ्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।